मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो, आपण ना आपल्या बायको सोबत किंवा आपल्या गर्लफ्रेंड सोबत भांडण करताना रागामध्ये आपण तिला काय नाही बोललं पाहिजे. म्हणजे मित्रांनो, जेव्हा आपण ना आपल्या बायको सोबत आपलं भांडण होतं किंवा आपलं ना आपल्या गर्लफ्रेंड सोबत काही ना काही कारणाने आपलं भांडण होतं, तेव्हा आपण ना रागामध्ये भावनेच्या भरात अनावधानाने कळत न कळत असं काहीतरी बोलून जातो, जे म्हणजे तिच्या ना थेट तिच्या मनाला लागतं आणि भांडण ना कुठल्या कुठे जातं आणि मित्रांनो, अर्थाचा अनर्थ तिथे होतो आणि जे भांडण लगेच संपणार होतं ते भांडण ना खूप जास्त मोठं होतं. तर मित्रांनो, आपण ना भांडण करताना आपल्या बायकोला काय नाही बोललं पाहिजे, तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना मी तुम्हाला आज सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या बायको सोबत भांडण करताना तिला नाही बोलली पाहिजे, तर मित्रांनो ती गोष्ट ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो, तिच्या ना भूतकाळाबद्दल काही ना काहीतरी कमेंट करणं. काय बोललो मी? तिच्या भूतकाळाबद्दल काही ना काहीतरी कमेंट करणं, काही ना काहीतरी वक्तव्य करणं. आता बघा मित्रांनो, आपण ना आपल्या बायको सोबत जेव्हा आपलं भांडण होतं तेव्हा भांडणामध्ये ना आपण रागामध्ये तिला असं बोलून जातो की हो मला माहितीये, तू लग्नाच्या अगोदर ना कशी होतीस, तू लग्ना अगोदर ना काय केलं होतंस ते मला चांगलं माहितीये. असं मित्रांनो आपण ना अनावधानाने चुकून कळत न कळत आपण तिचा भूतकाळ परत तिच्या समोर आणतो. आणि मित्रांनो, कोणत्याही बाईला ना आपल्या भूतकाळाबद्दल कोणी बोललेलं तिला अजिबात तिला आवडत नाही. त्याचं कारण काय असतं माहितीये का मित्रांनो? भले त्या बाईने भूतकाळामध्ये काहीतरी चुका तिने केल्या असतील, भले ती बाई ना भूतकाळामध्ये बेकार होती आणि जर ती आत्ता सुधारली असेल तरी पण मित्रांनो तिला काय वाटतं की म्हणजे मी आता एवढी सुधारली आहे तरी म्हणजे ह्याला माझा भूतकाळ अजून लक्षात आहे आणि म्हणजे हा ना परत ज्या गोष्टी मी केल्या आहेत त्या गोष्टी ना हा परत माझ्यासमोर बोलतोय. म्हणजे मला माहितीये की मी चुकीची होती आणि मी आता सुधारले, तरी पण म्हणजे हा ना माझ्या भूतकाळाबद्दल का बोलला. असं मित्रांनो बायकांना ना थेट म्हणजे त्यांच्या जीवाला ती गोष्ट लागते. त्यांना ते हर्ट होतं की म्हणजे माझा नवरा माझ्या भूतकाळाबद्दल का बोलला, म्हणजे मी आता एवढी सुधारली आहे ते त्याला दिसत नाही का, म्हणजे ह्याला माझा भूतकाळ अजून लक्षात कसा आहे, असं तिला वाटतं मित्रांनो. आणि ही गोष्ट ना तिच्या मनाला लागते मित्रांनो. आणि मित्रांनो ते भांडण ना कुठल्या कुठे ते भांडण जातं. तर मित्रांनो, कधीच आपल्या बायकोसोबत भांडताना तिच्या भूतकाळाबद्दल तिला काही चुकून सुद्धा बोलू नका. तर मित्रांनो, ही ना पहिली गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे जी म्हणजे आपण आपल्या बायकोसोबत भांडण करताना तिला नाही बोलली पाहिजे, तर मित्रांनो ती गोष्ट ना अशी आहे की मित्रांनो तिच्या ना चारित्र्यावर संशय घेणं. काय बोललो मी? तिच्या चारित्र्यावर संशय घेणं. आता मित्रांनो बघा, काही पुरुष ना आपल्या बायकोसोबत भांडण करताना तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. जसं की फॉर एक्झाम्पल, हो मला माहितीये तुझा तो मित्र आहे ना, तर तुझ्या मित्राचं आणि तुझं आजकाल सध्या काय चाललंय ते मी बघतोय. आजकाल तू ना ऑफिसमधून सुद्धा उशिरा घरी येतेस. आजकाल तुझा फोन ना खूप जास्त बिझी लागतो. मला समजतंय की तुमच्या दोघांचं काय चाललंय ते. असं मित्रांनो जेव्हा तुम्ही ना म्हणजे आपल्या बायकोच्या चारित्र्यावर, तिच्या कॅरेक्टरवर जेव्हा तुम्ही हात घालताना आणि जर तसं काय नसेल तर मित्रांनो ती गोष्ट ना तिच्या खूप जास्त मनाला लागते मित्रांनो. कारण मित्रांनो तुम्ही ना तिला असं बोलताय की म्हणजे तू मला फसवतेस आणि तुझं आणि तुझ्या मित्राचं काही ना काहीतरी चालू आहे. आणि जर तसं काय नसेल, जर तुमची बायको तुमच्यावर प्रेम करणारी असेल,
जर ती तुमच्या सोबत एकनिष्ठ असेल तर मित्रांनो हा संशय ना तिच्या मनाला लागतो. तिला असं वाटतं की शी यार, म्हणजे मी ह्याच्यावर ना एवढं प्रेम करते, ह्याच्यासोबत एवढं एकनिष्ठ राहते, तरी पण म्हणजे हा माझ्यावर संशय कसा घेऊ शकतो, म्हणजे ह्याने माझ्या ना चारित्र्यावर कसा हात घातला. आणि मित्रांनो ही गोष्ट ना तिच्या खूप जास्त मनाला लागते मित्रांनो. आणि ही गोष्ट ना ती सहजासहजी विसरत नाही मित्रांनो. तर मित्रांनो कधीच बायकोसोबत भांडण करताना तिच्या चारित्र्यावर तुम्ही हात घालू नका. तर मित्रांनो ही ना दुसरी गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे जी तुम्ही बायकोसोबत भांडण करताना तुम्ही नाही केली पाहिजे, तर मित्रांनो ती तिसरी गोष्ट ना अशी आहे की मित्रांनो तिच्या ना फॅमिलीला टार्गेट करणं, तिच्या फॅमिलीबद्दल काही ना काहीतरी वाईट बोलणं, स्पेशली तिच्या मम्मी पप्पांना काही ना काहीतरी बोलणं. आता बघा मित्रांनो आपण ना बायकोसोबत भांडण करताना तिच्या फॅमिलीला टार्गेट करतो की हो मला माहिती आहे की तुझे जे फॅमिलीवाले आहेत ना ते कसे आहेत, तुझा भाऊ ना कसा आहे तो मला माहिती आहे, तुझी जी बहीण आहे ना ती पण कशी आहे ते मला चांगलं माहिती आहे, तुझ्या बहिणीची किती लपडी चालू आहेत ते पण मला माहिती आहे. आता म्हणजे तुझी बहीणच तशी आहे तर तू पण अशीच असणार ना, आणि तुझे मम्मी पप्पा ते पण कसे आहेत ते पण मला चांगलं माहिती आहे. असं मित्रांनो जेव्हा तुम्ही ना तिच्या म्हणजे फॅमिलीला तुम्ही जेव्हा टार्गेट करताना तिच्या बहिणीला, तिच्या भावाला, तिच्या मम्मी पप्पांना तुम्ही काही ना काहीतरी बोलताना, तर मित्रांनो ती गोष्ट तिच्या मनाला खूपच जास्त तिला लागते मित्रांनो. आणि मित्रांनो ती पण गोष्ट ना ती सहजासहजी विसरत नाही मित्रांनो. तर मित्रांनो बायकोसोबत भांडण करताना तिच्या फॅमिलीला कधीच तुम्ही टार्गेट करू नका. आता मित्रांनो शेवटी तुम्ही मला असं बोलाल की भावा तू आम्हाला एवढं सांगितलास की म्हणजे हे करू नको ते करू नको, तर मग भांडण कसं करायचं? तर मित्रांनो मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो की भांडण करताना ना तुमचं भांडण त्या विषयापुरता तुमचं भांडण असलं पाहिजे. काय लोक म्हणजे काय करतात की जरी विषय संपला तरी पण ते भांडण ना त्यांचं चालू असतं आणि विषयाला सोडून त्यांचं भांडण ना कुठल्या कुठे निघून जातं. तर मित्रांनो तुम्ही ना भांडण करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं भांडण त्या विषयापुरता आहे ना की बाकीच्या गोष्टींसाठी. तर तुमच्या विषयाला तुम्ही जास्त महत्त्व द्या, बाकीच्या गोष्टींना त्या भांडणामध्ये तुम्ही कधी आणू नका. तर मित्रांनो ही टिप ना मी तुम्हाला देऊ शकतो. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.